कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत सांगली जिल्हा परिषदेच्या बागणी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलाय। रयत विकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल त्यांनी केला। बागणी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। आता बागणीत सागर खोत विरुद्ध वैभव शिंदे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे। वैभव शिंदे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र आहेत। वैभव हे यापूर्वी पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते। वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी बिग फाईट बघायला मिळणार आहे। कारण या मतदारसंघामध्ये मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत बागणी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सागर आहे, आपण त्याच्याशी बातचीत करू। निवडणुकीच्या राजकारणात पहिल्यांदाच तुम्ही उतरताय आणि अशा मतदारसंघात उतरताय की तिथं राष्ट्रवादीला बालेकिल्ला समजला जातोय, काय सांगाल या संपूर्ण निवडणुकीबद्दल? तसा निवडणुकीचा जर विचार केला तर नक्कीच आमची तशी पहिली निवडणूक म्हणता येणार नाही। कारण भाऊनी माडा लोकसभा मतदारसंघ लढवला त्यावेळी मी माडा लोकसभेची सगळी धुरा माझ्या हातात घेऊन खाली सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम केलं। त्याच्यामुळे आम्हाला निवडणुकीचा बऱ्यापैकी अनुभव आहे। तोच अनुभव घेऊन आम्ही या ठिकाणी उतरणार आहे आणि बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या संपूर्ण तरुण मुलांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, शेतमजूर असेल किंवा विविध जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांचा आम्हाला चांगला पाठिंबा आहे। त्यांच्या विश्वासावरती आम्ही शेतकऱ्यांच्या विश्वासावरती नक्कीच राष्ट्रवादीला तिथं खिंडार पाडून आम्ही बागणी जिल्हा परिषद गट आमच्याकडे आणू। लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान बघितलं किंवा शेतकरी संघटनेची आंदोलनं बघितली, त्या टप्प्यात जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा तिथली शेतकऱ्यांची मुलं ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर राहिलेले आहेत। त्यामुळे त्याचा कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? 100% आहे। कारण आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा बागणी जिल्हा परिषद गणामध्ये खासदार राजू शेट्टींना नेहमी गेली 10 वर्ष आपण बघतो की त्यांना दोन्ही टर्मला इथून चांगलं लीड मिळालेलं आहे। कारण इथली शेतकऱ्यांच्या पोरांना कळतं की आपल्यासाठी लढणारा माणूस कोण आहे, आपल्यासाठी झटणारा माणूस कोण आहे आणि आपल्यासाठी रस्त्यावर उतरणारा माणूस कोण आहे। त्याच्यामुळे आम्ही गेली 4 ते 5 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून मी स्वतः चळवळीत सक्रियपणे काम करतोय। त्याच्यामुळे नक्कीच इथली शेतकऱ्यांची पोरं आमच्या पाठीमागे उभे राहतील। हे होते सागर खोत आणि यांनी सांगितले की मतदारसंघ खडतर जरी असला तरी सुद्धा यश मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आम्ही सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, वाळवा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।